नमस्कार मित्रांनो, मी उदय लवण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या YouTube चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। हो मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय 30 एप्रिल पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे? सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम आता 30 एप्रिल पर्यंत कसा होणार? काय या परिणामामुळे आता 30 एप्रिल पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? चला बघूया। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्या सोयाबीनचा भाव $11.5 ते $12 प्रति बुशेलच्या दरम्यान दिसत आहे। आणि तुम्हाला सांगतो 30 एप्रिल पर्यंत आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजाराभावामध्ये जास्त काही बदल दिसणार नाही। आणि त्याचबरोबर मित्रांनो, देशातही भाव काही जास्त बदलणार नाही। पण जर सोयाबीनची विक्री 1.25 लाख क्विंटल वरून 1 लाख क्विंटल पर्यंत आली तर 100 रुपयाची सुधारणा ही 30 एप्रिल पर्यंत सोयाबीनच्या भावात या ठिकाणी दिसू शकते। आणि सोयाबीनची बाजारभाव पातळी इथून 30 एप्रिल पर्यंत आपल्याला सुधारून 4,300 ते 4,700 दरम्यान दिसण्याची शक्यता आहे। परंतु भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजी येईल याची मात्र शक्यता या ठिकाणी दिसत नाही। म्हणून आपण एकच काम करा, 4,600च्या वर सोयाबीन मिळाचा भाव मिळाला तर 50% सोयाबीन इथं विक्री करा, 4,800च्या भाव उर्वरित 50% सोयाबीन विक्री करा, ज्यामुळे होईल आपला फायदा। कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात अलीकडच्या काळात प्रचंड तेजी शक्यता दिसत नाही। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।